काढतील गाडी धुरांच्या रेषा पाहूया मामाच्या गावाला जाऊया. म्हणजे तसं तर कसं आहे माहिती आहे का, मी पण फिरायला गेलो असतो बाहेर गावी, पण राधिका 2 दिवस आधीच जर गेली असती ती आज मस्तपैकी तयार झालेला आहे गावाकडे जाण्यासाठी, आहे ना. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आहे ना बाळा, आज आमचा बाळ खूप छान दिसत आहे आणि त्याची तयारी गावाकडे जायचं आहे त्याला. नेमके कमेंटमध्ये सांगा कसा वाटत आहे तुम्हाला आमचा स्वराज आज. मस्त वाटत आहे ना. आज आता तुम्हाला 1-2 दिवस व्हिडिओमध्ये दिसणार नाही स्वराज, आहे ना. पायी पायी बाप बाप उतरायचं नाही म्हणत आहे ना, आहे ना. जा आला कसं मुख बसला. आता लोक चालवत त्याचं चिडचिड सर्व, आहे ना. झाली का तयारी? चालू आहे ना. तुमचं जेवण राहिलं अजून. बॅग भरली मी कालपासून भरून हो का. पाऊस चला काय तयारी पटपट. हो, हे एका जागा काही थांबत नाही आहे आणि याला कपडे वगैरे घातले आज. पसारा करायचा नाही. मग पसारा करायचंच आता. पूर्ण किचन आवरून दिला. किचन मध्ये भांडे संध्याकाळी खिचडी बनवायची. हे पहा इकडं काय चालू आहे. आई पण चालली आणि राधिका पण चालली आणि सोय लावायची काय. आताच भागलं तुमचं, पण संध्याकाळी तुम्हाला खिचडी बनवा. पाहू आता. तुम्ही शिळं खात नाही आता जर पोळ्या करून खिचडी बनवता येते, नाहीतर मग बाहेर जेवायला जाता येते. आता प्रश्न असा आहे किंवा दोघी जणी, आई पण चालली इकडे गावाकडे, राधिका पण चालली, पण आता खिचडी बनवता आली पाहिजे ना. बनवता येते मागच्या वेळेला. हो का. मग करता येते. आणखी सगळे किचन किंग हा सगळे येते तुम्हाला. काय किचन किंग कसं, मला तर काहीच नाही येत. हे पाहिजे कसं उभं राहायचं मस्त पकडून ना. पण येते तुम्हाला. आणि आता मी माहेरी जाते ना, मग बरोबर खिचडी बनवते. तसं काही नाही आहे. अरे बा, हे का उभाच राहते का डायरेक्ट आता. ते संडास तरी ते पहिले सर्दी झाली. आता सर्दीनं ते लय झाला रे त्याचा. थोडं सर्दी झालेलं आहे. आणि ठीक आहे, आता मामाच्या घरी जायचं म्हटलं तयारी तर होणारच आहे. ते चालू आहे. पहिलेच ठरलेलं होतं किंवा मी किती दिवस थांबणार किती दिवस नाही, असं आहे फक्त म्हणून चालू. बघूया काय तर. बघा मस्तपैकी स्वराजच्या पायाचा किती छान आवाज येत आहे ना. मस्त पैजण आहे आणि कुठेही गेला तर ताण नाही राहत, तसं आवाज येते. कोण्या कोपऱ्यात जाऊन बसला तर, आता कोण्या कोपऱ्यात जाऊन बसेल काही. तुझ्या अंगावर इन्फेक्शन होत ना तुला. खेळ आता मुकडा. आणि बम मस्त करायचं मामाच्या घरी जाऊ ना, असंच मस्त करायचं व्यवस्थित. चांगले फटके दिले पाहिजे याला. त्याला फटके बाई. मग राहिला उभा राहिला ना. थांब ना, किती मस्त उभं राहते पा. वाव. बाकीचे जे आहे लहान मुलं 9 महिन्याच्या नंतर उभे राहतात, आहे ना. 10 महिन्यानंतर 1 वर्षाचं होईपर्यंत. हा आताच उभं म्हणजे जे आहेत पकडून उभं राहायला लागलेलं आहे. तसं आत्ता पूर्ण उभं नाही राहत तो, चालायला लागतीलच. पण जास्तीत जास्त 1 महिना, 1 महिन्यामध्ये मस्त मोकळं चालू राहील. इकडून तिकडं कशाला ना कशाला पकडू चालत जाईल तो. भिंतीला पकडून कशाला पकडून. इकडे तयारी चालू झालेली आहे मस्त. काढतील गाडी धुरांच्या रेषा पाहूया मामाच्या गावाला जाऊया. जाऊया मामाच्या गावाला जाऊया. तर इकडे स्वराज जाणार आहे मामाच्या घरी, आई जाणार आहे भेटीला इकडे मामाच्या पण, आणि राधिकाच्या आणखी तयारी चालूच आहे. चल आपण पुढे जाऊ. तुमचं जेवण राहिलं आणखी. तर मित्रांनो बघा इकडे काय चालू आहे. स्वराज मस्तपैकी तयार झालेला आहे गावाकडे जाण्यासाठी, आहे ना. गाडी सापडली का. गाडी कशी काय सापडणार आहे एवढं लवकर. तयारीच नाही झाली, इथंच घरातच आहे आणि गाडी सापडली का विषय चालू आहे. कसं सांगा तुम्ही दादा मित्रांनो कसं आहे तर.
घरातल्या घरात गाडी कशी सापडणार? सापडणार का म्हणजे मग आता जायचं ना. कुठं? सोडू नको काढू ते. पकड याला, चल पकड, चल चल भूर जायचं. चल चल चला ना भूर भूर. पकड पूर्ण व्यवस्थित. चला घ्या बॅग हातात. स्वराज बाय बाय. पप्पाला बाय कर ना पिलू. सर्वांना बाय बाय. हो चला. आता 2-3 दिवस तर स्वराज दिसणार नाही तुम्हाला. चला भूर जायचं. दिसला तिकडे राधिकांना व्हिडिओ घेतला तरच दिसणार, आता वाट पाहावं लागणार. आणि तसाही व्हिडिओ आपला कधी कधी मागं पुढे आहे, 1-2 दिवस मागं पुढे येऊ शकते. बॅग घेते. चल स्वराज हाय कर. आणि माझे तसं तर कसं आहे माहिती आहे का, मी पण फिरायला गेलो असतो बाहेर गावी, हो, तुम्हाला पण राधिका 2 दिवस आधीच जर गेली असती तिकडे तर बाहेर, पण आता 2 दिवसानंतर जात आहे. म्हणजे तिकडचं अर्धी ट्रिप त्याची संपत आलेली आहे. नाही तर मी पण ट्रिपवरच असतो, तुम्हाला भेटलं असतं तिकडंच मी तिकडे गेली की बरोबर कोकणात नाही. मग म्हणून हा प्लॅन झाला किंवा त्याला वाटले बा हे पहिलेच निघून जातील, कोणी ना वेळेवर सांगितलं आता जायचं म्हणून, बरोबर आहे. फिरायला जात असते का नाही. मग त्याच्यामुळेच कॅन्सल झालं फिरणं, नाही तर फिरायला पण गेलो असतो मी पण. चला हे पूर्ण आता माहेरी जायचं म्हटलं पण किती वेळ झालेली, माहेरी जायचं म्हटलं किती वेळ चालू घे ना लावून. तर मित्रांनो इकडे आत्ताच जे आहे राधिका गावाकडे गेलेली आहे आणि आई पण गेलेली सोबत, आणि पूर्ण घर जे आहे खाली झालेलं आहे. पाहू शकता एकदम असं मस्तपैकी आवाज घरी आल्याच्या नंतर स्वराजचा जो आवाज होता तो आवाज आता पूर्ण हे झालेला आहे, एकदम शांत. म्हणजे स्वराजचं किलबिलाट नाही, काहीच नाही, आणि कोणीच घरी नसल्याने पूर्ण जे आहे शांत आहे. बघा सर्व जे आहे तयारी वगैरे एकदम स्वच्छ करून ठेवलेलं आहे, किचन वगैरे सर्व काही. पण आता काय आजचा दिवस तर खूप अवघड जाणार आहे. आता उद्या जर आली तर येईल आई, आता बघूया परवाच्या दिवशीच येणार आहे. तसं तर उद्या ये म्हटलं, कारण एक दिवस खूप महत्त्वाचा आहे. एक दिवस कसं आहे आता शेवटचं असतेच काही ना काही. कसं आहे आजपर्यंत दोघीजणी घर सोडल्या नाही, आणि ते पण सोबत, जसं की राधिकाच्या माहेरीसोबत गेल्या दोघीजणी. ॲक्च्युली कसं आहे मी एक आणि स्वराज आणि राधिका आम्हीच गेलेला 1-2 वेळा, आणि गेली तर कधी आई पण गेलेली, पण असं अल्टरनेट एखादा पण दोघीजण गेलेल्याच्या नंतर घर तर खाली होणारच आहे पूर्ण. त्याच्यामुळं खूप अवघड असते. पण आता कसंही आज उद्या 2 दिवस म्हणजे एकदम अवघड राहणार आहे, ते काढावंच लागणार आहे, बघायला लागणार आहे. एक तर खाण्याचा प्रॉब्लेम, खाण्याचं का आता कधी होऊन जाईल, खाण्याचा काही विषय नसते, पण घरचा जो विषय आहे किंवा स्वराज शिवाय तो वेगळा आहे. तिकडे गेलेले आहे, पण तिकडून आल्याच्या नंतर पण रक्षाबंधन आहे, तिकडं पण जायचं आहे, ते पण दिसणार आहे तुम्हाला. रक्षाबंधनला आता आई जाणार की नाही जाणार, का डायरेक्ट रोहिणीची डिलिव्हरी येणार त्यावेळेसच जाणार, ते पण अनिश्चित आहे. येणारच आहे पुढचे कंटेंट वगैरे. पण तुम्ही पण आता कसं कर जे आहे व्हिडिओला नक्की लाईक कर जा, आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, कमेंट करत जा, जेणेकरून आम्हाला समजेल की आमचे व्हिडिओ कसे आहेत काय नाही. आणि बऱ्याच या दिवसात तर आता व्हिडिओला आपले जे आहे बऱ्याचसं कमी येत आहे. काय झालं आता रिप्लाय तर देण्याचा प्रयत्न करत आहे आपण, बऱ्याच वेळा रिप्लाय पण देतो, असं नाही किंवा रिप्लाय देत नाही, उत्तर देत नाही. ठीक आहे, आता बरेच जण म्हणतात किंवा असे व्हिडिओ पाहतात तसे व्हिडिओ पाहतात, किंवा मग व्हिडिओ आवडत नाही. जेणेकरून आमचे व्हिडिओ का आवडत नाही ते पण कमेंटमध्ये सांगत जा, जेणेकरून आम्ही काहीतरी सुधारणा करू, बदलाव कर, काय करायचं काय नाही करायचं. एकतर मी आता थोड्या वेळात मित्र बोलावलेला आहे, बाहेरच जाणार आहे, म्हणजे 1-2 घंटा बाहेरच काढणार आहे. कारण कसं आहे घरातले काहीच करणार नाही, नुसतं मोबाईल पाहिल्याशिवाय पर्याय नाही आहे, टी व्ही पण काय पाहणार. ठीक आहे, ॲक्च्युली आता आज उद्याचा दिवस असते, एक तर दिवस असा पण काढायला लागतं, जसं म्हटलं की बा आपल्याला इकडं जर स्वराजचं आहे, लहान बाळाचा आनंद घेतो आपण, हे करतो, तर मग तिकडे पण इच्छा असते, त्यांची पण इच्छा असते, आणि तिकडच्याची त्यांना पण वाटत असेल की आपलं नातू आपल्याशी यावं, आपलं नातासोबत जायचं तर खेळावं. प्रत्येकाची इच्छा असते, लहान बाळासोबत खेळणं काही सोपं असतं, म्हणजे एकदम एन्जॉय असते, मजा असते. त्याच्यामुळे म्हटलं की झालं काही हरकत नाही आपण. पण तसंही रक्षाबंधनचं मनात नाही आलं होतं प्रॉब्लेम, येते वगैरे काहीतरी, त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं 2 दिवस राहणं वगैरे होईल आणि व्यवस्थित राहील. आणि ते मामाचं पण डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळं आता कसं आहे डिस्टर्ब तर होऊ शकते, पण तेवढंच जे आहे मनोरंजन पण होते घरामध्ये, लहान बाळं असलं तर म्हणजे काही वाटत नाही घरामध्ये असलं तर. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, साहजिकच आहे, झालंच पाहिजे, तेवढं मनोरंजन पण होते त्यांचं. आणि 1-2 दिवस जे आहे मला पण बाहेरचं जायचं काम पडलं तर मी पण गावाकडे जाणार आहे तिकडं, कारण बरंच झालं पाऊस पण आहे, आता बरेच दिवस झाले पाऊस नाही शेतामध्ये, ते पण पाहावं लागणार. आईला म्हटलं मी तसं तिकडून तिकडे जायचं, तिकडे नाही जाणं झालं.
तर मला पण जावं लागणार आहे. चला, असा एकंदरीत हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.